अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण। ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हाविरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराभी करीती जनी वागिती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भारुणी आपणा पुढे येती, पाहुणी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दुर्धर विवेकशास्त्रे तोडावा। सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वंत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मोरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मोरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची। परिदया नाही जंतती म्हणून या उद्गीत चिंती, मग शिवा राजना करीती कामना चित्ती धरणी। 12 वर्ष अनुष्ठान केले शंकरांचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंद दिले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसविली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध। चिदंबर नामाभिरान ठेवी येले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाली निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणली। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊन तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले। तया समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सर्वनी दीक्षितांशी समजले। जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करते सर्वजण। तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावबाजी, एक समय तेच सहजी दर्शनात पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन्म झालेच असतं, दादा त्यांची लागेना। तयांनी हे ऐकून मोरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपले लावावी। रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला शुद्ध, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। अशी सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप। कोपला तुझावरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी। एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांचे जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती। महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जागोनी। तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तरणार्थ येथे रूपे प्रकटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभूचा कथा संमत, सदा पारिशोध प्रेमळ भक्तम दशमोध्याय गोड हा। श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु।